भोगाण देहाच्या संबंधानं बुद्धी जीव बनली शिव होती. हा परमार्थ काही गोष्टी ऐकायचा मान डुलवायचा नाहीये. इथं अज्ञानाची होळी होती, देह संबंधाची जाळी जाते. परमात्मा नाम जीवात्मा हा परमात्म्यामध्ये विलीन होतो, जगताचा वाद होतो, वृत्तीचा निराश होतो, ईश्वराचा संबंध येतो, प्रत्यक्ष परमात्मा प्रगट होतो. हा वेदांताचा फलभाग असतो. तो तुम्हा लोकांना कळत नाही, म्हणून हे कर्म ते उपासना इकडं पळत तिकडं पळत तिकडं पळत तिकडं पळ, हे तुम्हाला झेपत नाही म्हणून ते पळ स्वयंपाक येत नाही म्हणून बाहेरून मागवायचं पिझ्झा, जेवण मागवायचं. त्यांच्याकडे गॅस नाही, स्वयंपाक करता येत नाही, हाताला करता माहित नाही, किराणा भरला नाही, ते हॉटेल जाऊन खातात. तसंच आहे इथं. जिला काही कळत नाही ती कुठेही जाते बुद्धी. असं ज्याला काही करू वाटत नाही, जी बुद्धी कुठले जाते. समजते ना समोर मी काय बोलते ते? हो माऊली. की ज्यांना करून खायची सवय नाही, आयतं खायचं फुकट खायचं, त्यांना किराणा भरायचं काम लागत नाही. भंडारा भंडारा कळतो ना? हो माऊली. तसं ज्याला आयतं खायचं कष्ट नाही करायचं, तसं बुद्धीला कष्ट नाहीत, वेद तिला कळत नाही, तिला ज्ञानाचा मार्ग मिळत नाही, संतांची संगत होत नाही, वेदाची संपत्ती येत नाही, तोपर्यंत ती सुख तिला लाभत नाही. न जाणू का ती सुख घेत नाही खरं, कारण संगती संताची नाही, संपत्ती वेदाची नाही, बोध अध्यात्माचा नाही, म्हणून ती बुद्धी व्यर्थ आले व्यर्थ जन्मने आणि इथंच थांबली मृत्यू लोकात. तुम्हाला सारखं म्हणते की तुम्हाला काकडा शिकवते, पण एका सण आणि माझं फिरणं पण आणि माझं बॅलन्स नाही ते तुम्हाला बोलून माझं चुकतं असं मला वाटते. पण असं मध्ये एक महिना 15 दिवसाखाली पाठ पण दुखू लागली आणि म्हणलं जास्त बैठत आहे कामाच नाही, वाकडं बसते काही पण बसते, कसेही व्यायाम नाही शरीराला. सुंदर आहे ते तुम्हाला शिकवणारे, त्याचा अर्थ पण सांगणारे. कारण जे तुम्हाला आता उद्या माझी पंगत आहे, भजन आहे, तुम्हाला मी जॉईन करणं, तुमच्यासाठी भजन सुरू केले मी. की ज्या भजनात तुम्हाला कोण येतं कोण जातं मला माहित नाही, पण माझं भजन आहे उद्याच्या एकादशी चातुर्मास पंक्ती आणि भजन. एकादशीला भजन ठेवले, द्वादशीला सवय म्हणजे मडा. मग शिवाला न जाणता हा देह माझा म्हणतो की अविद्या आहे, आणि तिला मारायचं ज्ञानानं, उरायचं स्वरूपानं, जाणायचं श्रवणानं, ऐक्य करायचं बोधानं, आणि त्याचा संबंध भोगायचा ज्ञानानं, देहाचा संबंध टाकायचा विवेकानं, वैराग्यानं, हे मी नाही म्हणायचं निश्चयानं, त्याला बुद्धीतून फेकायचं विवेक तुमच्या अंतःकरणाच्या अधिकारानं, त्याला सोडायला लावायचं बुद्धीला, हे माझं नाही म्हणायचं, त्याला तिला शिकवायचं हे तू नाहीयेस, तू आत्मा आहे, परमतत्व परमात्मा आहेस, हे अनात्मा आहे, ह्याचा संबंध नको, ह्याची आवड नको, ह्याचं प्रेम नको आणि ह्याची जाणीव नको. साष्टांग दंडवत माऊली. नमस्कार माऊली. कोटी कोटी. हे कळमानं कळतं का ज्ञानानं कळतं, वेळेला कळतं का हे? नाही माऊली, ज्ञानानेच कळतं. आणि माझी दिवसभर करतो तंदी बरोबर वाटतं, तंदी बरोबर ऐकत, काय भूताचा बाजार सगळा. कर्म केलं ते बाजूला गेलं, तिथं अधिकारासाठी पुण्य समाविष्ट झालं,
मन रामाकडे जाऊ लागलं, त्याला जाणू लागलं, मग भक्ती उद्याला आलं. मरुस तर कर्मच. काय करा पागल बायाला. आणि आम्ही रुद्र करतो. पागल तोंड चिनी अध्ययन कधी करती? रुद्र करती काय? उष्ण सगळं अवसान अंगात ती म्हणती मी करती. करू नका म्हणत नाही, बामला पण करा मरा. पागल तोंड नसती. किती सांगून लंड लोक सुधारत नाही. पवित्रवाणी ब्राह्मणाची असते, त्या लहरी सुद्धा असतात. पुण्याच्या ठिकाणी पाप करू नये. मूर्खाचा बाजार. का त्रास होतो, का चिडतो आम्ही ते तुमच्यामुळे. चुकी म्हण आम्हाला तुमचं वैर आहे का? चुकीचं बोलता, चुकीचं तोंडातून काढून ते बोलता कुणाला पण काही पण. अनुभवात मला येत नाही आणि बोलणं थांबत नाही, कर्म कळत नाही, कसं करावं समजत नाही, आणि अध्ययन थांबत नाही. मी कोण कळत नाही. तुम्हाला का तुमची आरती करू का? आरती हातात घेऊन तुम्हाला वळते एका का बाईला चुकीचं वागल्यावर? नाही जमत मला. अध्ययनात आहे तर आत्मस्वरूप व्हा, श्रवणात आहे ब्रह्मरूपणा, संसारात आहे अलिप्त व्हा, वेदात आहे देवाहून भिन्न व्हा. काय मरे पण एकच करायचं? करू नका नाही. मी पण वाहते बेल, रोज वाहते. त्याच्यात काय करू नका म्हणून मी करत नाही का? करावं लागतं, पण त्याच्या पुढे पण जावं लागतं. तुम्हाला एकच धंदा आहे कर्म. आता कर्मातून निष्कर्म कसं व्हायचं, ते कर्म तुम्हाला पुढे कसं नेतं, ते भगवंताला कसं प्रगट करतं, त्या उपासनेकडे कसं जायचं, कर्मातून श्रवणात कसं थांबायचं, अध्यात्माचं भांडवल दिलंय त्याला कसं समजून घ्यायचं, अनुभवात कसा करायचा, बोधात कसं यायचं, देहातून कसं निघायचं, त्याला श्रवण बनायचं. एकच बसायचं एकातच. लेख माहेरी असते सासरी जाते की नाही पुन्हा, त्याला मायबाप खट्टेत की बाहेर करायच्या. सगळं तुमची लेख आहे, येतात की लोकांना दान पाणी टाकून. हो माऊली. सांगा हो देतो दान लेकीला. हो देतो ना माऊली. मग तसं लेकीला दुसऱ्याकडे देता, तसं बुद्धीला कर्मातून बाहेर काढा की. आता तिला घरात ठेवली मा, वय झालं, पागल होती माय. बाप तर सगळं विचारूच नका. अन्न गोड लागत नाही, झोप येत नाही. सगळ्याचीच अवस्था आहे, आमचे पण तुमची पण. मी एका घरून बोलत नाही, कधीच नाही. मग जसं पोरगी बाहेर काढा वाटते, तसं अज्ञान बाहेर काढा वाटत का? तोंड उघडा करा. नाही वाटत असं तोंड देतो बोलताय हो, हळूच बोलताय. जरा काही वाटत नाही की मुलगी बाहेर काढा वाटती, तर वरतीतलं अज्ञान का संपवा वाटत नाही, बाहेर का फेका वाटत नाही. मुलगी गेली नाही चांगल्या घरी तर पागल होती माय. मग गावी ते बाहेर गेले नाही तर पागल म्हणत हो. कधी वेळ आहे त्यांना, प्रपंच संपला नाही. आणि ती सिद्धनाथ राहते वय, पुस्तक उचलते रोज वेगळे वेगळे वेगळे. मग तिची अक्कल आहे का काही? हे वाचायचं उद्या ते वाचायचं, आणि श्रवण द्या आणि जाऊ दे. बोध नसू द्या, वेद न कळू द्या, अज्ञान न जळू द्या. आम्ही पुस्तक बोलाटतो वेगळे 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 वेगळे. हाय अंधारे रे बाबा. याच्यामध्ये तर माझंच कार्यान चालू आहे. वाटतं तुम्हाला बोलवा त्या बघ्या खट्टा खट्टा तुमचं तोंड राखवे घ्या, असं राग येतो आतून. काय बोलले भगवंत, किती सुंदर बोलतात. अर्जुन संवाद समाधी लागते आम्हाला वाचताना. 2-2 तास माठी सरकत नाही, मन हलत नाही कुठं. काय बोलायले भगवंत, अर्जुन काय ऐकायले, प्रश्न कसे करायले, उत्तर काय द्यायले. इथं फोटो फोडून जीव चालला. वळी वाचायचा टारा टारा टारा. 50 वाचले, 100 वाचले. काय सगळा अंधार
अध्ययन चालू आहे तर ते कमी करावं, चिंतन करावं, लिखाण करावं, वाचन करावं, काही नाही. आमचं रोजचं रुटीन मरा, रुटीन मध्येच मरा. आणि अध्ययन दगा केल्यावर करा. बरोबर माई तुमचं 2 तास मांडी हलत नाही, आमचं 2. तर याच्यामध्येच मन ठेवायचं, विचार करायचा. आजचा काय अनुवाद आहे, आजचा विषय काय आहे. अरे किती सोय, रेकॉर्डिंग तुम्हाला समोर बसून दिसते. मी घरातच बसतात बायका. तुम्हाला माग म्हणले मी, आम्हाला विद्यानगरला यायला घरून 1.5 तास चालावं लागत होतं. येताना 1.5 तास चालायचं, 1.5 तास चालायचं. घर बंद करायचे, काम आवरायचे, लेकरांचं बघायचं, घरातले काम बघायचे, निघायचं. एका पाठाला 3 तास द्यायचे आम्ही. तुम्हाला काय वाचू वाटेना आणि आमचा श्रावण आला. उपकार करतात आमच्यावर. मला ना उठाना 3ला 4ला ते जमत नाही. झालं की दुपारचं पुन्हा हुडकायचे ग्रंथ रोजचे, हे ते 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 पतळे वाढ सरकायच्या अशा हाताने. काय काय श्रवण झालं, आज काय बोलले, यानं काय सांगितलं, वाडी म्हणजे काय. त्याच्या घर लहान होतं, त्याच्या घरात देवाचा कार्यक्रम करायचा होता, त्याला जागा पुरत नव्हती, त्यानं किरायाने घेतली. तसा देह किरायाने दिला. त्या वाडीत त्यानं कार्यक्रम केला, पुन्हा घरात जावं वाटलं नाही त्याला. म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाच्या घरात आपल्याला जावं वाटत नाही. हेच घर माझं वाटतं. किती छान सुंदर आहे. कोणी सांगा ना थोबाड उघडं ना कुणाचं. आम्हीच ओरडायचो, घंटा घंटा बोलायचं, अभ्यास करायचा. आमचं काय, आम्हाला काय, तुमच्याशिवाय काय आहे. सतनगत आहे आम्हाला. पण काय बोलले, काय गोष्ट, आम्ही सांगतो गोष्ट. बेल वाहून ते फुलं गोळा करून अज्ञानात मरून आपली अवस्था माहित नाही, चिंतन बुद्धी थांबत नाही, वेद मनाला रुजत नाही, ब्रह्मविद्या साठवता येत नाही, मी कोण बुद्धीला समजत नाही, ते भगवंताला सोडून देती, कर्मामध्ये मरून जाती. या गावाला जा, तिथं जा, बोलत हे ना. अनुवाद नाही, अभ्यास नाही, काहीच नाही. काय एवढा अवडंबर करताय. 10 वाचायचा विषय लिहून काढायचा, काय सुंदर आहे. अनुवाद घ्यायचा, मनाला स्थिर करायचं. आपण कशात आहेत जाणायचं. देहाचा संबंध आहे का, वृत्ती विषयात आहे का, अज्ञान ससस आहे का, मनात विकार आहे का, जगतभाव टाकला की नाही, आत्मभाव आला की नाही, मन रामापाशी गेले की नाही, स्वरूपाची प्राप्ती झाली की नाही, माझं बंधन तुटले की नाही, मला विठ्ठल भेटला की नाही, माझ्या अनुभवात मी आहे का, मी देहात आहे का, मी जगतात आहे का, मी क्रोधात आहे का, मी ईश्वरात आहे का, मी इंद्रियात आहे का, मी भ्रमात आहे का, मी कुठे आहे का, लेकरात आहे का घरात आहे. बघणं चिपडे मातीत चाललं घराला आयुष्य देऊन. ते घर तुला विचारता का, नातं विचारता का. पोरग शिकता निघून जातं बायकोला घेऊन गुंडाळून पळतं आणि पोटे आधीच गेले ती बाहेर. सांभाळते चुना विट्टान माती पुसती सोपाच्या टंत्या गिरीली मारा कवर रे पुसा. अवघड आहे तुमच्याशी बोलणं, अवघड आहे. तन मन लावून त्या चिंतनात राहावं. बघितलं तर चौकट चालले, काय ऐकतात नुसत्या, कोणा गुंडाळून पित्यात, त्याला कोणा काढत बी नाही. बघितलं जाऊ सग विचारत बी नाहीत काही, काय नाही. आम्हाला काय करायचं रे. तुमचा जन्म वाया जाऊ नये, तुमची अनुभूती होणे, ब्रह्मानुभूती तुमची संपणे आणि देहाचा अनुभव तुम्हाला घेता येऊ नये, वृत्ती जडाकडे जाऊ नये आणि तिला ईश्वरातून बाहेर निघता येऊ नये. तर ते ज्ञान आहे, ते वैभव आहे, ते श्रवण आहे, ती भक्ती, ते आत्मरस आहे, तो बोध आहे, तो वेद आहे, ते गीता आहे, ते ज्ञानेश्वरी आहे. काय जर कळालं नाही तर काय, कर्मातच मरायचं. करा पुण्य करा, स्वर्गात मरा, नरकात फिरा, पुन्हा पृथ्वीवर या. दुसरं होणार काय तुम्हाला. तर वेदाचं चिंतन नाही, अनुभवाची जाणीव नाही, अविद्याचा भस्म नाही, वृत्ती शांत नाही, देहाचा बाप नाही, श्रवणाची मध्ये साठवण नाही, तर तुमचा जन्माला हे ऐकून फक्त पुण्य स्वर्ग नरक बाकी काही नाही. का बोलती तर तुमच्यापाशी अभ्यास नाहीये. तुम्हाला सांग
सांगितलं. आता आम्ही काल बोललो मॅडम, त्या म्हणल्या माई काय अभ्यास काय तुमच्याच्यानं झालं बाबा, मी काय माझं सांगायला बसले ना तुमच्यापाशी, झालं होऊन गेलं. ते काल पण येत नाही, ते गुरु पण समोर राहिले नाही, वापस झाले माझे गुरु. मग तुम्ही एवढं ऐकताय, बघितलं जाऊ जाऊ घरामध्ये राहू राहू सगळ्याच्या. मी पुस्तक कोणा काढत नाही, ग्रंथ पंचकर कोणी काढत नाही. रोजचे ग्रंथ काढतात, पालते उलटे पालते उलटे. हा ग हे सुरू केलं, कमी कर ना ते, त्यालाच म्हणते भेजा कम. का सांगते तुम्हाला, कोणाही नाही घेणार पंचकर्म मी. नाही, माझं कर्तव्य करत राहणार. तुम्हाला कशात बुडायचं की बुडा. पण जवळ राहून बघितले मी, कुणालाही याची आवड नाही, कुणालाही नाही. फक्त ऐकायचं, बटन बंद करायचं, बेधुंद संसारात नाचायचं, रोजचं रुटीन करायचं. बंद करून दे, इकडे ये ना. अज्ञान त्यानं मरते, तुला भगवंत कळतो, तुझं मन ईश्वरामध्ये थांबतंय, ह्याच्यापेक्षा काय मोठे. कळणं वळणं बाप्पा. संत म्हणजेच पृथ्वीवर चाललेला परब्रह्माच्या मूर्ती त्या. त्याला येता येत नाही मग संताच्या रूपानं. संत ही माझी रूपडी म्हणले भगवंतानं. संत हे माझं रूप आहे, हे चालते ज्ञानाचं बिंब आहे. हे ज्ञानाचे बिंब, तयाचे आवय सुखाचे कोंब, माणूसपणाची भांब तयारी. माणूस म्हणला का भ्रांती ती, ते चालतं परब्रह्म आहे पृथ्वीवर. ते तुम्हाला वेद सांगायले आणि तुमचं रुटीन मरा. हे वाचतो आम्ही हे वाचतो. काय किती मूर्खपणाचा बाजार आहे रामा. तुमच्यावर डोकं फोडून काय फायदा नाही, कारण तेवढंच पाप असतं. इकडं येणं, इथं राहणं, हे ऐकणं, हे कळून घेणं, ह्याच्याला मन देणं, ह्याचा अनुभव घेणं, ह्याचं चिंतन करणं, ह्याचा अभ्यास करणं, हे सबके बस की बात नाही होती. नाही होती सबके बस की बात. काय करायचं करा, मला ना देणं आणि घेणं कुणाशी. पाऊस पडतो, मोरीत पडू का शेतात पडू. जर बी नाही पेरलं तर शेतात वाया गेला, मोरीत काय वाया गेला. पीठ टाकलं नाही तर का येतं का पीठ? नाही येत माऊली, येतं का? नाही येत. तसं बी नाही, तसं मन हिच्यात दिलं नाही तर तुमचा चिंतनाचा श्रवणाचा काही फायदा नाही, काहीच नाही. आणि फुकट मिळतं, पैसा नाही, घर टाकायचं नाही, कुठे हिंडायचं नाही, दार खिडक्या खडे काही नाही. घरामध्ये बसून झोपून देवापाशी बसून काम करता करता फोन ठेवून मग ऐकायचं माजल्यावनी. काय कमाले. सोडून देऊ नका. मला एवढंच सांगायचंय, हे गंगा पुन्हा नाहीये ज्ञानाची. तुमचे कर्म मरुस तर संपत नाही, मला माहितीये. पण थोडं कमी करावं, इकडे यावं. काय म्हणली, वाडी कुणाची आहे? वाडी किरायला घेतली, तिथं कार्यक्रम झाला, ती वाडी आवडली. ही वाडी, ती लोकांचं घर आवडलं, त्याला आपल्या घरात जावंच वाटलं नाही. तिला ह्याच्या घरात ताबा केला, त्याला समोर कोर्टात उभं केलं. त्या घराचा तुला दाखव काय प्रमाणे दाखवता आलं नाही, कारण कब्जा केला होता. हे भूताचं होतं, हे तुझं नव्हतं, ते देवाचे होते, त्यानं तयार केलते, तू कब्जा केलास. म्हणून तुला तिथं उभा केलं यमाच्या कोर्टात. आणि मग तू भूताला माझं म्हणतोस. किती छान समजावलंय. 5 भूत येत, त्याचे 5 विषय येत, हे भूत एकत्र झाले तर त्याचा देह बनलेला आहे. तू त्याला माझं का म्हणतोस? ह्याच्यावर त्या वाडीवर कब्जा केला, ह्याच्यावर तू कब्जा केलास. ह्या भूताला सोडून दे आणि भूताला आधार असलेला परमात्मा जाणून घे. बुद्धीला तिथं घेऊन जा आणि बुद्धी बोधानं जाती, परमात्मा होती, अनात्म्याची संबंध जातो, वृत्ती शांत होती, रामाची अनुभूती येते, अज्ञान भस्म होत, मन शांत होत, देहातून अलग होत, रामामध्ये एकरूप होत, ते भगवंत बनत. आता ह्याला काय बेल लागला का फुल का बामण काय लागलं? काहीच नाही माऊली, नाही लागलं, काहीच नाही लागलं. किती अवघड आहे खरंच माऊली. सोपं सोडायचं ना अवघड द्यायचं. आणि आम्ही हे वाचतो, असा राग येतो कोणी, पण काही चालत नाही आमचा. मरुदे म्हणते,
करू दे त्याच्यात, जाऊ दे इकडे तिकडे स्वर्गांना काल, दुसरं काय करणार. इतकी गंगा ज्ञानाची आम्ही रुटीन. अरे देवा, श्रवणामध्ये आलात ना, बोधात आलात ना, वेद तुमच्या हृदयात चाललाय ना, तुमचं अज्ञान जळायलंय ना, तुम्हाला मी कोण कळायलंय ना, रुटीन बंद करा ना, भरा ना रुटीन म्हणला त्या बायाला. कारण त्यांची स्थितीच नाही, पुण्य नाही तेवढा, अगाध पुण्य पाहिजे वेदाकडे येणं, प्रक्रियेच्या ग्रंथामध्ये मन नेणं, सिद्धांत प्रगट करणं, दृष्टांत समजून घेणं, बुद्धीचा वाद होणं, वृत्तीदेहातून अलग होणं, जगत बुद्धी जाणं, आत्मबुद्धी होणं, रामाची ओळख करणं, वृत्तीला राम बनवणं, हे आपके बस की बात नाही. रुटीन करो, मरा करो रुटीन. डोकं सरकलं माझं बघू बघू ती, डोकं पागल झालं पागल. मग तो रुटीन त्याच्या पहाटा कर, मर 4ला उठ करून टाक, इकडे ये. मग समजच ना काही. सांगा चूक आहे का? बोला बोलल्यावर चूक आहे का माझं? नाही माऊली. कर्म नाही झालं, नैष्कर्म असो काय असं आम्हाला माहित नाही, पण आला उपासना झाल्यानंतर वेदांतात प्रवेश आहे. हे श्रवण आहे, वेद आहे. इथं आपली मुक्ती आहे, भगवंताची प्राप्ती आहे. इथं बुद्धीची निवृत्ती आहे, ती ईश्वरामध्ये समाविष्ट आहे. इथं बोधाचा पाऊस आहे, इथं आत्मरस आहे, इथं मी कोण कळते, इथं सुख मिळते, इथं अज्ञान जळते, इथं ज्ञानाचा प्रभाव होतो, ईश्वर प्रगट होतो. ते सोडून गेला आणि मी कर्मात आहे. घाणेरडं वागणं सगळं. तुम्हाला करायचं करा ना, पहाट करा. आम्ही केलं का कर्म? 7ला जायचं सगळं आवरून, टवळ्यातले पूजा करून, सगळं संसार आटपून 7ला मंदिरात जायचं, 6:45ला घर सोडायचं. काय एवढं वय होऊन मी तुम्हाला वेदांत कळणं, 60 वर्ष संपायले, संसार संपणं, घरापासून वेदात मिळायला. आणि हे बैरंग आहे, ते माती आहे, त्या कथा आहे. काय जर कथा बी कळणं, कुणाचा भाषा बी कळणं, आणि हे बी मिळणं, कारण 17 ऐकलं एक कळत नसतं. एकांतात राहावं, एखाद्या ग्रंथाचं निरूपण करावं, मन शांत करावं, वेदाच्या रस्त्यावर यावं, अज्ञान समाप्त व्हावं आणि आतल्या ईश्वराचं मिलन व्हावं. हे वेदांतामुळं. तपस्या करा, कष्ट करा रे मन. संसारासाठी कष्ट केले की हाडं मोडले की तरी संसारात आवडतो का अजून? कुणाची गुडगी बदला म्हणतात, कुणाचे मनके सरकलेत, कुणाच्या बुद्धीला गोळ्या लागल्यात मेंटली, तरी कळ ना संसारच आवडतो. अरे वा, थोडं बाहेर या. आयुष्य परमार्थासाठी वेचा. श्रवण आणि मनन, निधिध्यासन, तत्व पदार्थ शोधन आणि ईश्वराचा जो भाव आहे, आविर्भाव तयार होतो. मी कोण हे बुद्धीला कळतं आणि ते आपल्या आत्मरसामध्ये राहते, तरंगती, आपल्या आपल्या अनुभूतीत जगती, आपल्या आपल्याला बघती. ती स्वरूपमय होती. ही वेदांताची स्थिती, ही महात्म्याची अनुभूती, ही स्वची स्वला प्रतीती, ससंवेद्या आत्मरूपा. का बोलते? त्रास होतो तुमच्या वागण्याचा. तुमचं वागणं सैराट भैराट आहे. रोज जर वेदांताचा पाठ आहे घरात, तर त्यांना वेदांतच कुठं जाणीव आहे, किंमत कुठे आहे? बहिरंगार वेदांत मध्ये बायका आम्ही ऐकतो, वेदांतचा सांगते. अरे देवा, अगं ह्या ग्रंथाचं चिंतन करणारे वेदांती असतात, कथा सांगणारे नसतात. कथा, कीर्तन, प्रवचन हे अंतःकरण शुद्धतेची पावर आहे. आणि जेव्हा अंतःकरणाचा बात वेदांताची पावर आहे. ब्रह्मस्वरूपाचं प्रगटीकरण साधूचा बोध आहे. जीवाशिवाची एकता महावाक्याचं फल आहे. आणि मी कोण कळतं हे अध्यात्माचा रस आहे. जगताचा वाद होणं हे वेदांताचं महत्व आहे. तुमच्या कथेने जगताचा वाद होत नसतो, आणि आमच्या कथेत वेदांत. अरे देवा, उलट सुलट वागतेत, आपलंच खरं म्हणतेत, आरदाड वागतेत, बहिरंगाला अंतरंग म्हणतेत आणि मातीत जातेत. जा खुशाल जा.
ऐका, कारण बहिरंगाला बहिरंगाचं म्हणा, अंतरंगाला अंतरंग म्हणा. जे प्रक्रिया ग्रंथ आहेत त्याला वेदांत म्हणा. जिथं कथा भाग आहे तो वेदांत नाही. प्रवचन, कीर्तन, कथा हे अलीकडचा भाग आहे आणि वेदांत हे भगवंताच्या प्राप्तीचा भाग आहे. अज्ञानाला जाळायचं, देहभावाला काढायचं, मन रामाकडे जायचं आणि तिने तिथे एकरूप व्हायचं. रामामध्ये बुद्धीनं रमायचं. राम रामेती रमे राम रमो रमे. राम रामेती रामेती रामरसा पाठ आहे. तिथे या रमती राम रामेती रामेती. तिथे शून्य बुद्धी आहे. राम रमे. बाई किती कळकळ आहे हो तुमची. धन्य 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 बाई. किती पागल. श्रवणातून भगवंताला प्रगट करण्याची ताकद ही वेदाची आहे, बोधाची आहे, गीतेची आहे, ज्ञानेश्वरीची आहे, विचारसागर ग्रंथाची आहे. तिथे भगवंत प्रगट होतो. इथं भगवंताची पूजा होती. इथं प्रगट होतो. मूर्खाचा बाजार आहे सगळा. आम्ही रुटीन करतो. काय रुटीन? वा ग वा. घरामध्ये बसून मिळतंय ते कळण. बापरे बाप. आम्ही कुठलं काही केलं नाही. देवात पूजा करायची, नीट श्रवण जाऊन बसायचं. कुठलं काही आगाव धंदेच नाही. नाही बाबा, कधीच नाही. गुरुचं चरण सोडलं नाही, वेदांताचं वर्म टाकलं नाही. आपले श्वास श्रवणामध्ये घातले, गुरुजीच्या पायापाशी घातले. आम्ही भक्तीसाठी जगलो, वेदातून बाहेर येण्याचा प्रयत्न केला. अद्वैत चिंतनासाठी आम्ही जगलो. मी कोण हे कळण्यासाठी बुद्धीचा विनियोग केला. अद्वैत ज्ञान हृदयात घेतलं आणि द्वैत आमचं संपलं. गुरुने संपवलं. गुरु संपतात द्वैताला. गुरु काढतात तुमच्या ज्ञानाला, देतात बोधाला, प्रगट करतात भगवंताला. अनुभव येतो हृदयाला. तो जीव देहात नसतो, तो विषयाकडे जात नसतो, तो देहाचा संबंध ठेवत नसतो, तो परमात्म्याला सोडत नसतो, अनुभव त्याचा जात नसतो, त्याला जग सत्य वाटत नसतं. दृश्य त्याच्या बुद्धीतून बाहेर असतं. परमात्म्याच्या बुद्धीशी संबंध असतो. वेद त्याच्या हृदयात असतो. नारायण त्याच्या सोबत असतो. त्या बुद्धीचा आणि भगवंताचं ऐक्य असतं. स्वतः तो भगवंत असतो आणि भगवंताला तो नंतर पुजतो. तो महात्माच असतो. साष्टांग दंडवत माऊली. अप्रतिम. तापण्याचा बाजार खाली ठेवला तर त्याला हात लावून माय वरती मारती. तसं तुम्ही तापण्या संसाराला धरायला पण माय मारती. खरंय माऊली. अगदी साष्टांग दंडवत माऊली. रामराम बाई. रामराम. चल मला पुन्हा यायचं. या हुशार या. अज्ञानी जीवाने आत्मज्ञान संपादनाच्या कार्याचा बहाणा करून, अज्ञानी जीवाने म्हणजे आपल्यासारखे आत्मज्ञान संपादनाच्या कार्याचा बहाणा करून आमच्याकडून मोक्षाचे साधन जो मनुष्य देह तो घेतला. आमच्याकडून जो मनुष्य देह तो घेतला. कशामुळं? बहाणा केला. बहाणा म्हणजे खोटं बोलला. समजलं की नाही? हो माऊली. हो माऊली. मग ज्ञान संपादन करायचं म्हणून देह द्या म्हणून भीक मागितली देवाला आणि त्यानं देह दिला. संसारात मात्र गेला. मग बहाणा आहे की खरंय? बहाणा आहे माऊली. खरंच आहे. बहाणा आहे. आता पुढची गोष्ट ऐकला. आणि इतकं बी ऐकून कोणी वाचित नाही, कोणी अभ्यास करीत नाही, लिहित नाही. अनुवाद तर आम्हाला येतच नाही म्हणतात. त्यांना बोलताना काय वाटत नाही. वाटण कशाला? संसार आवडतो, कर्म आवडतात, ह्याच्यात काय देणं घेणं. आम्ही दुसरं करतो. करा, हुशार करा. पण बोलल्याप्रमाणे त्यांनी मोक्ष साधन तर काही केले नाही. नाहीच नाही. बोलल्याप्रमाणे मोक्ष साधन तर काही केले नाही. नाहीच नाही. आणि उलट हे आमच्या देहाचा आपण मालक होऊन बसला तर आमचा देह आम्हाला याचकडून परत देवावा ही देवादीची तक्रार
यमराजाला आपला स्वतःचा एक दूत प्रतिवादी अज्ञानी जीवाकडे पाठवून त्याला आपणास समक्ष भेटण्यास सांगितले. यमराजाने दूत पाठवला. हे तुझा नाही, तू ताबा काम केलास, संबंध का वाढवलास, याला माझं का म्हणलास, मी का करतोस, जे माझं का म्हणतोस, म्हणून यमराजाने त्याला दूत पाठवला. बघा आता पुढचं बघा, ऐका आता नीट. त्याच्यामुळे बोलले, एक दूत प्रतिवादी अज्ञानी जीवाकडे पाठवून त्याला पुन्हा समक्ष भेटण्यास सांगितले. पुन्हा अज्ञानी जीवाला यमानं बोलून घेतलं. तुम्हाला बोलवायचं, आम्हाला बोलवणार ते. येऊ नका, घाबरू नका, ते येणार तुमच्याकडं, तुम्हाला घेऊन जाणार. लिहून ठेवा. नाही तर माऊली. हे कळालं नाही, यम येणारच. तुम्हाला सांगितलं काल मी, यम येती बांधून नीती, जन मुखाकडे पाहते. सांगितलं तुम्हाला, वारंवार सांगते. मग अज्ञानी जीवाकडे यमानं दुधाला पाठवलं, त्याला बोलवून घेतलं, पण घेतलं. यमराजाचा निरोप ऐकल्याबरोबर भयाने गडबडून जाऊन त्याने त्याचकडे जाण्याची तयारी केली. मग त्यावेळी मला यावेळी येण्यास फुरसत नाही, माझं निकडीचं काम आहे, तू वापस जा, असं म्हणून त्याला हाकलून दिलं यमाच्या दूताला. पण मला येण्यास फुरसत नाही, माझे निकडीचे काम आहे, आताच मला येवत नाही, असे बहाणे करून येत नाही, असे सांगण्याची काय त्याची छाती झाली नाही. पण आता आपण जाणार असे ऐकून स्त्री पुत्राधिक संबंधी 10 रडत आहेत असं त्याला कळायला. ठीक आहे, असे पाहून त्यास एकदम सोडून देऊन स्वतः यमराजाच्या दूताबरोबर त्यास येऊन लोकांना जावे जावं लागलं. लोक धडधड रडू लागले, अंगावर पडू. पण त्याला जावं, यमानं नेलं काढून. हा, नीट ऐका आणि मग कर्म करा मरा. चला पुढं. मग 10 रडत आहेत असे पाहून त्यास एकदम सोडून देऊन स्वतः यमराजाच्या दूताबरोबर त्यास यमलोकात जावे लागले. तेव्हा यमराजाने त्यास विचारले, हा पंचमहाभूताचा देह तू पंचभूतास का परत देत नाहीस रे? उत्तर दे. तेव्हा अज्ञानी जीव म्हणू लागला, हा देह तर माझा आहे. बर, याविषयी पंचभूताशी माझा संबंध काय? ठीक आहे. तेव्हा पंचमहाभूताने हा स्थूल देह व सूक्ष्म देह आपला आहे असे साबित केले. पंचमहाभूतानं काय साबित केलं? जसं वकील लावून आपल्या जागेवर शेतावर जर तुम्ही कूळ लावलं तर ते कूळ वकील काढतो आणि तो मालक बाजूला बसतो, तसा तो बाजूला बसला आणि ह्याने साबित केलं पंचमहाभूतानं की स्थूल देह माझाच आहे, सूक्ष्म देह माझाच आहे. तुम्हाला याच्याबद्दल थोडं बोलते, मग गोष्ट पुढे सांगते. गोष्ट तुम्हाला संदर्भ लागणार नाही, तुम्ही पुढे थोडं बोलते तुमच्याशी. की स्थूल देह आमच्या भूताचा आहे, तुझा नाहीये. मग जीवात्मा भूताला माझं का म्हणतो आणि त्या देहातून कर्म केला तो भोगाला का पुढे जातो आणि भोग भोगताना दुसऱ्या नरड का दाखवतो? म्हणाला हो माऊली. आपला भोग भोगताना आनंदानं भोगावा, लोकावर ढकलू नये. आपला असाच भोग आहे, भोगायचंच, देहबुद्धीला त्यागायचंच, वैराग्याला पकडायचंच, अनुभवात जगायचंच, बंधनाला कापायचंच, मोक्षाला घ्यायचंच, स्वरूपामध्ये राहायचंच, मी कोण हे जाणायचंच, भगवंतापाशी मन आणायचंच. राम राम माई, असाच आशीर्वाद द्या माई, आम्ही असेच वागावं. जास्त बेटा, त्यांनावर तुमचं मनातून प्रेमी मन बोलते राजा. तुम्ही असे कर्मठ राहू नका. का बरं बोलते? तुमच्या हृदय तळमळ म्हणून बोलते ना कन्नावर. का बोलते सांगा? हो माऊली, तळमळे हो तुमची. माई, तुमचं बरोबर आहे माई, आमचंच चुकायलं. हा, तसे होत नाही झालं. हा, तुमचं हृदय भरून येतं, पण तुम्हाला जास्त बोलत पण नाही, तुम्ही लगेच रडता. पवित्र अंतःकरणामध्ये ही वाणी असती. कोमल हृदय असं म्हणत असतं आणि ते भगवंताला म्हणत असतं, पण त्याच्या जवळ जाताना तो त्रास होत असतो. हे कळतंय आम्हाला. संसार करून वाढलो नाही आम्ही, बिलकुल नाही. सतसंगामध्ये
आणि साधूच्या बोधात आम्ही राहिलो. म्हणून आम्हाला तुम्ही भेटले, तुम्हाला आम्ही भेटलो. माझे साधक माझं जीवन आहे. कुठे जाऊ द्या, मी चिंतन सोडत नाही, तुम्हाला सगळ्याला माहिती. सगळ्यांना ट्रेन मधून उतरलं, 15 मिनिट राहायचं, मी 15 मिनिटात नाही कंटाळा, पण मी कंटाळा करत नाही, कधीच करत, कधीच चुकूनही करत नाही. कारण तुम्ही कबूल करताय ताई की आम्हाला असं होतंय, चुकतंय. एवढं तरी धन्यवाद आहे माझ्यासाठी की तुम्ही कबूल होताय माझ्या समोर. चला, हा देह तर माझा आहे, पंचभूताचा काय संबंध आहे? तेव्हा पंचभूताने हा स्थूल देह सूक्ष्म देह आपला आहे असे साबित केले, सिद्ध केले. सिद्ध कसे केले? ऐका, तुम्हाला सांगितले माग की हाड हे पृथ्वीचे आहे, प्राण तुमचा श्वास हा वायूचा आहे, अग्नी हे ते डोळे तेजाचे, केस त्वचा आणि डोळे तेजाचे, अग्नीपासून बनलेले आहेत. मग तेजापासून बनलेले डोळे भूताचे आहेत का तुमचे? त्याला बोला. भूताचे आहेत माऊली. मग तुम्ही म्हणतात माझे डोळे सुंदर आहेत, हरणासारखे, मी गोरी आहे, त्वचा ही अग्नीची आहे, ती म्हणती मी गोरी आहे, मधून काळीच ना तू. आज्ञा ना. हो माऊली, खरंच आहे. हो माऊली, खरंच आहे. काय माझा डोळा छान आहे, माझं रूप छान आहे, मी दिसते छान आहे. तुझं आज्ञान किती महान आहे, तुझ्या कशी पकडलेलं ते बघ ना. त्याला काय बघते? चमडी, चांबार आहे तू, चांबार. चमडी म्हणजे चांबार. त्याचा अभिमान किती दिवस आहे तुला? ह्याला जर माझं म्हणशील तर यम येऊन घेऊन जाईल. हे जर भूताचं म्हणशील तुला ज्ञान होईल, ईश्वर तुझ्यापाशी राहील. बघा आता काय करायचं ते ठरवा. चुकलं का? नाही माऊली. नाही मग बरोबर. आता हा देह जो आहे पंचभूताचा आहे, पंचतत्वाचा आहे. एका भूताचे 5 प्रकार, एका भूताचे 5 प्रकार. हे 25 तत्व म्हणून हे झालं. ह्याच्यामध्ये सूक्ष्म देह बसला. कोणता तो? 17 तत्वाचा. प्राण, अपान, उदान, समान. हे 5 प्राण, प्राण 5 पंचप्राण, पंच ज्ञानेंद्रिय. कोणतं? नाकाचं, श्वासाचं. कोणता? घाण वास आला ती पाय नाक धरती बाई आणि पुढे पळून जाती, ले घाण आहे ग मा दुर्गंधी, चला चला चला. सुगंध घ्या 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 घ्या. मग सुगंधाचं ज्ञान फक्त देणारं नाक इंद्रिय, त्याच्यामध्ये इंद्रिय असतात, त्याला वास येतो, त्या नाकाला नाही. ह्या कानामध्ये शब्द ऐकू येतो आणि हे इंद्रिय शब्द कळतो. हा चापा बाहेर असतो, मध्ये इंद्रिय असतात गुप्त रूपानं, त्याला शब्द कळतो. त्याची इंद्रिय कमी होतात, त्याला मशीन लागते. हो माऊली. हो माऊली. मग डोळ्यानं रूप दिसतं, कानानं श्वास कळतो, जिभेने रस कळतो, ह्यानं शब्द कळतो आणि सुख दुःखाचा व्यवहार अंतःकरणात होतो. आणि अंतःकरण कोण आहे हे माहित नसतं. अंतःकरणाहून मी भिन्न आहे हे बोधन कळत असतं. अंतःकरण म्हणजे मन आणि बुद्धीचा व्यवहार होणार. मन ही वायूचं, बुद्धी तेजाची, दोघाचा तिथं व्यवहार आहे. आणि अंतःकरण तिथं करण आहे, ते आत आहे, त्याचं नाव अंतःकरण आहे. ते सुख दुःखाला उत्पन्न करतं. अनुकूल व्यवहार झाला की सुख होतं, प्रतिकूल झाला की दुःख होतं. ते व्यवहार अंतःकरणाचा आहे, गुणानुसार होतो, बुद्धीचा साहाय्यानं होतो, मन दोघांचं ऐक्य करतं, व्यवहार तिथं जातो, अंतःकरण व्यवहार करतं आणि त्याला मी पाहतो, मी पाहणार आहे, मी साक्षी आहे. अंतःकरण हे इंद्रिय आहे, मी इंद्रिय नाहीये, मी आत्मा आहे, त्याला जाणणारा मी भिन्न आहे. अंतःकरणाचा व्यवहार करणारे मी म्हणणारे संबंधी अज्ञानी आणि मन बुद्धी माझे म्हणणारे हे भ्रमातले. मन हे वायूचे, बुद्धी ही तेजाची आहे, हे त्याच्या सत्भूताचा व्यवहार आहे. मी मन बुद्धीहून बाजूला आहे, त्याला मी जाणणार आहे, मी अलिप्त आहे आणि तो लिप्त देहाशी. ते लिंगदेह पंचमहाभूताचा संबंध करतो. ह्यानं केलेल्या कर्मेंद्रियाचा हातानं घास खाल्ला तर तोंडाला कळतो, म्हणजे कर्मेंद्रिय काम करतं, ज्ञानेंद्रिय उत्तर देतं, अंतःकरणाचं ते खातं, त्याच्यावर मी बाहेर राहतो. साष्टांग
खूपच खूपच झोपेल वाटतं. जेव्हा आपण घास खातो कर्मेंद्रिय हाताने कर्म केलं ठीक आहे, जिभेला रचनेला कळालं बर, मग ह्याचा व्यवहार अंतःकरणात झाला आणि व्यवहार अंतःकरणाच्या पाठीमाग मी हे माझ्या सत्तेनं झाला, मी नाही केला, त्या व्यवहाराला मी बघितलं, व्यवहाराचा संबंध नाही तो ज्ञानी, व्यवहाराचा संबंध तो अज्ञानी. देवा, लाईट एक जीव काढते नुसते. खरड भाजी फेकून देती तसं बुद्धी अविद्येला फेकून देती, ही ज्ञानाची स्थिती. हो माऊली, साष्टांग दंडवत. राम राम माये, काय छान उदाहरण देत होतो. झाली भगवंताचं प्रेम आलं. कसं रडता तुम्ही? मी बोलले की गाणं म्हणले की रडता कडे ऐकले पागल तुम्ही. मग उपासना झाली, मग ज्ञानात या दिसत आम्हाला. ज्ञानातच राहा ना. मग कन्हैयाला समजून घ्या, कन्हैयाचा संबंध बघा. कन्हैया कसा आहे जाणा, तो कुठे त्याला माना, त्याला प्रगट करा, त्याला वृत्तीशी धरा, तोच महात्मा खरा. साष्टांग दंडवत माऊली. राम राम माई. साष्टांग. ती हरिरूप होती, बेरूप नाही, संशय नाही, भेद नाही, वासना नाही, विकार नाही, जगदभाव नाही, बुद्धिमती आकार नाही, निराकारा वाचून जगात काहीच नाही. हा अनुभव असतो महात्म्याचा. साष्टांग दंडवत माई. तुमच्यामुळे मी पुढे पुढे चालले राजा. कसं चाललंय ऐका. तसं आपण देहाला बघता आणि भगवंतापासून दूर होता. ते कर्माने भगवंत मिळतो का? आणि ते 2 घंटे नाचू नाचू, मग 4 वाजता नाच, 8 नाच आणि पुन्हा वेदात नाच. तेच का मरूच तर. अरे देवा, उपासनेची अवस्था हृदयाची प्रेम भक्ती आणि ज्ञानाची अवस्था ऐक्याची आहे. माऊली हे समजून सांगते तुम्हाला, आज सकाळपासून तेच बोलते. मग ते कर्मेंद्रियच कवर तुम्ही त्याचा संबंध कवर करतात. हे केलं ते केलं ते केलं ते वाचलं, वाणीची क्रिया आहे. जाणणं ही बुद्धीची, होणं हे आपल्या परमात्म्याच्या ऐक्याची. ब्रह्मरूप होणं, त्या पदावर बुद्धीनं राहणं, देहाला त्यानं सोडणं, आत्मारामाच्या संघात येणं, ऐक्य ईश्वराचं करून घेणं आणि परमभावात जगणं, देहभावाला संपवणं, अज्ञान टाकून देणं, ब्रह्मज्ञानात राहणं, जगदभाव टाकणं, आत्मभाव घेणं, ब्रह्मरूप होणं, ज्ञानाची सिद्धी करणं आणि बोधात बुद्धीला थांबणं, हे आमच्या आयुष्याचं धन आहे बेटा. तुम्हाला कितपत माहिती? हो माऊली, खरंय, कळतं माऊली. हेच खरं धन आहे आयुष्याचं. खरं खूप छान विषय झाला. आणि देव शब्द आले ते झेला. आवडेल तर घ्या, न आवडेल तर टाका. तुमच्या काही कुणावर जबरदस्तीचा प्रकार नाही. तुम्हाला कर्मात राहायचं या जन्मात तर राहा, आम्हाला नको नाही. कर्माचा करता व्हायचं तर व्हा, आम्हाला देणं घेणं नाही. त्याच्या पुण्याला स्वर्गात मरायचं तर जा, आम्हाला चिंता नाही.
पण ते करून याच्याकडे या हे सांगल्याशिवाय जमत नाही. कर्माच्या पुढे उपासना आहे, उपासनेतून त्या भगवंताची ओळख आहे, आणि ओळखीतून देहाचा संबंध कट आहे, हे आम्हाला सांगणं जरुरीच आहे. इम्पॉर्टंट VIP. खरं माऊली. हे ज्याला कळत नसेल ते महामूर्ख. मग कसा कर्म? आम्हाला काय नको नाही, मला काय करायचं करा. माई आजचा पाठ VIP आहे. वृत्ती कशी यावी, ज्ञानामध्ये कशी ती सतत जगावी, आत्मरामाला कसं तिनं जाणावं, भगवंत हृदयानं कसं बनावं, आपल्या आपल्या स्वरूपाला मध्ये आपण कसं यावं, बुद्धीने देहातून अलग व्हावं, विवेक चिंतनातून ते जगावं, वेदाला तिनं बघावं, ऐक्य तिने भोगावं, द्वैत तिनं झाडावं, अद्वैत तिनं प्रगट करावं, मी कोण हे तिला कळावं, अज्ञान तिचं जळावं, तिनं रामालाच बघावं, देहाला नाही. साष्टांग दंडवत माऊली. कर्मठ लोक वाया चालले तुम्ही, भ्रमिष्ठ लोक हे 2 घंटे तिथंच काय लावलं ते पुढे ये ना, स्वतःला पहा ना, जीवनमुक्त हो ना, आयुष्याचा सार आहे. बस तुम्हाला कळव न कळव तुमचा मूर्खाचा बाजार आहे. तुम्हाला अज्ञानात मरायचं तर मरा, आमचं देणं नाही घेणं नाही. आमची भाषा गुरुजींची अशीच आहे. आवडत नसेल तर आउट व्हायचं आणि बहिरंगात जाऊन थांबायचं आणि कर्मच करायचं, देहा धरून मरायचं. बस म्हणतो का फोर जाओ बहिरंग मी जाओ. आमची ही आमच्या ग्रंथ प्रक्रिया ग्रंथ आहे, या अध्यात्माचे चिंतन आहे, हे भगवंताचं भांडवल आहे, हे वैभव आहे आमच्या ज्ञानाचं, संपत्ती बोधाची, ऐक्य ईश्वराचं, अनुभूती सुखाची, प्राप्ती हरीची, निवृत्ती अज्ञानाची आणि स्थिती बोधाची, शक्ती वेदाची, प्राप्ती रामाची. हे आमचं वैभव. हे कर्मठाला कळत नसतं, अधिकाऱ्याला कळतं. एक कर्मठ असतो, एक उपासक असतो, एक ज्ञानी असतो, एक भक्त असतो, एक मुक्त असतो, एक सक्त असतो, एक विरक्त असतो, एक योगी असतो. काय सांगू तुम्हाला, काय 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 माझा टाइम संपला. आम्ही बाय 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 काय सांगू, काय 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 आता बाय बाय. अगो रामकृष्ण हरी माई, रामकृष्ण हरी माऊली. ती भगवंताकडे गेली नाही का बघा. ते संपले की नाही, अद्वैत आलं की नाही, मी राम झालो की नाही, ब्रह्म संपला की नाही, जगतभाव गेला की नाही, आत्मभाव भोगला की नाही, संबंध टाकला की नाही, वृत्ती ईश्वरात गेली की नाही. त्या कर्माला कळतं का? पागल सगळं सगळं कर्मट कर्मट कळत नाही काही. बघा ना, ऐकायला युट्यूबवर मिळतंय किती. महाराज की जय.